हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी थोड्याच वेळात येणार। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर होणार। सार्वजनिक कार्यक्रमातही पवार कुटुंबातील वाद उघड। नमो महारोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी बोलणं टाळलं, तर सुप्रिया सुळेंकडून फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागत। बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांचा संवाद। मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। बारामतीला नंबर 1 तालुका करणार अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन, तर बारामती पहिल्यापासून नंबर 1 सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। खासदार अमोल कोल्हे तुळापूरमधील चालू शासकीय कार्यक्रमातून निघून गेली, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीने कार्यक्रमातून निघालो, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। विधानसभेबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत महायुतीच्या बारामतीच्या उमेदवारीसाठी काम करणार नाही, शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचं सूचक वक्तव्य। अडसूळ पिता पुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा दावा, तर नवनीत राणांचा प्रचार करण्याची वेळ आली तर राजकारण सोडू, आनंदराव अडसूळांकडून स्पष्ट। शिरूर लोकसभेसाठी अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे इच्छुक, अजित पवार अन्याय होऊ देणार नाहीत, विलास लांडेंचं वक्तव्य, तर आढळराव पाटील सुद्धा शिरूरमधून लढण्यासाठी इच्छुक। बारामती, कोल्हापूर, पुणे सर्वच ठिकाणी भाजपच निवडून येणार, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं विधान, तर सुप्रिया सुळे बारामतीमधून 2 लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील, संजय राऊतांना विश्वास। सगळ्या पक्षाला संपवून भाजपला जिवंत राहायचं आहे का? सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा सेनेची, आम्हीच लढवणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून रामदास कदमांचा भाजपवर निशाणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।